नमस्कार, मी शेफाली वैद्य। मी आज इथे निवाराच्या हॉलमध्ये देणे समाजाचे नावाचं प्रदर्शन आहे, त्या प्रदर्शनाला मुद्दाम आले। या प्रदर्शनामध्ये वेगवेगळ्या सामाजिक संस्था ज्या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करतात आणि ज्या पुण्या मुंबईच्या बाहेरच्या आहेत, म्हणजे ज्यांच्याबद्दल शहरी भागातल्या लोकांना फारसं काही माहिती नसतं ज्यांच्या कामाबद्दल, तर त्या संस्थांचं हे प्रदर्शन आहे। पण हे प्रदर्शन विथ अ डिफरन्स आहे, इन द सेन्स इथे खरेदी विक्रीचे स्टॉल्स नाही आहेत, पण ह्या संस्था ज्या खरोखर वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये कामं करतात, मग त्या पर्यावरणाच्या क्षेत्रामध्ये असो, शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये असो, किंवा आज ह्या वर्षी ज्याच्यामध्ये एक वेद पाठशाला आहे, मग एक गोरक्षणासाठी काम करणारी संस्था आहे, अशा वेगवेगळ्या संस्था इथे आलेल्या आहेत। आणि त्या सगळ्या महाराष्ट्राबाहेर म्हणजे मुंबई आणि पुण्याबाहेरच्या छोट्या छोट्या शहरांमध्ये असलेल्या संस्था आहेत आणि त्यांच्या कामाबद्दल आपल्याला फारसं माहिती नसतं, तर समाजापर्यंत या संस्थांचं काम पोहोचावं आणि या संस्थांनाही थोडं समाजाकडून आर्थिक पाठबळ लाभावं या उद्देशाने सुरू केलेलं हे प्रदर्शन आहे। मुळात मला ह्या प्रदर्शनाबद्दल कसं कळलं ही कथाही थोडीशी मनोरंजक आहे, ती सांगावीशी वाटली। एकदा मी मुंबईवरनं पुण्याला येत होते आणि माझ्या उबरमध्ये त्या ड्रायव्हरनी कुठलं तरी FM चॅनल लावलं होतं आणि त्या FM चॅनलमध्ये मला एका इंटरव्ह्यूचा फक्त शेवटचा भाग ऐकू आला। तर त्याच्यामध्ये त्या कोण होत्या, कोणाचा इंटरव्ह्यू हे मला काही कळलं नाही। मला फक्त एवढंच कळलं की त्या कोणीतरी बाई आहेत आणि त्या दरवर्षी असं काहीतरी प्रदर्शन करतात, ज्याच्यामध्ये त्या वेगवेगळ्या सामाजिक संस्थांना पुण्यामध्ये बोलावतात आणि त्यांच्या कामाची ओळख पुण्यातल्या लोकांना करून देतात। आणि त्याचं देणे समाजाचं हे नाव हे तेव्हापासून लक्षात राहिलं होतं। ह्याला आता 6-1 महिने झाले असतील, पण ते देणे समाजाचं नाव कुठेतरी राहिलं होतं। आणि आज सहज म्हणजे इट्स इज कम्प्लिटली प्रोव्हिडेन्शियल, मी सकाळी पेपर वाचताना पेपरमध्ये जे डेली इव्हेंट्स येतात त्याच्यामध्ये देणे समाजाचं हे प्रदर्शन आज आहे आणि त्याच्यामध्ये कोल्हे दाम्पत्याचा इंटरव्ह्यू आहे, एवढी बातमी होती। तेव्हा मी म्हटलं की हे बहुतेक तेच असावं, तर बघण्यासाठी म्हणून मी आले होते आणि खरोखर उत्तम उपक्रम आहे। आणि मला सगळ्यात जास्त ह्याच्यात हे आवडलं की सध्या एकूणच जो सगळा नकारात्मकतेचा जो माहोल आहे, जो मीडिया पर्टिक्युलरली तुम्हाला सांगतो की समाजामधला चांगुलपणा, समाजामधली माणुसकी जवळजवळ नाहीशीच झालेली आहे आणि लोक सगळे एकमेकांच्या जीवावरच उठलेत, सगळीकडे नुसता हिंसक वातावरण आहे। तर अशा वेळेला पुण्यातले लोक आणि मुंबईतही ते करतात असं मी ऐकलं की लोक स्वतःहून येतात, या संस्थांच्या कार्याबद्दल माहिती घेतात आणि स्वतःचे कष्टाचे पैसे यांना देणगी म्हणून देतात। आणि हे ते एखाद्या वर्षी करत नाहीत तर प्रत्येक वर्षी करतात। आणि असं करून गेल्या 21 वर्षात आत्ताच मला कळलं की त्यांनी 18 कोटी रुपये उभे केलेले आहेत आणि त्या CSR फंड्समधून नाही केलेले आहेत किंवा सरकारी देणग्यांमधून नाही केलेले आहेत, तर समाजाने, समाजातल्या लोकांनी आपण समाजाचं देणं लागतो म्हणून ते या संस्थांना दिलेले आहेत। ही जी दानत आहे सामान्य माणसामधली, ही मला फार महत्त्वाची वाटते। मी स्वतः अशा कुटुंबामध्ये वाढले की माझ्यावरती हे संस्कारच होते की आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो, हे मला फार लहानपणापासून कळलं, कारण माझ्या घरातले सगळेच समाजकारणामध्ये ॲक्टिव्ह होते। पण इथे जे लोक येतात आणि मी आत्ता बघत होते प्रदर्शन की लोक येतात, प्रत्येक संस्थेची माहिती घेतात, ती संस्था काय करते ह्याच्याबद्दल थोडीशी चौकशी करतात, अतिशय चौकसपणे, पुणेरी चौकसपणाने प्रश्न विचारतात की तुम्ही काय काम करता, तुम्हाला कशा प्रकारची मदत पाहिजे। आणि हे सगळं झाल्यानंतर अतिशय डोळसपणे निर्णय घेऊन ते या संस्थांना देणग्या देतात किंवा काही संस्थांना माणूसबळाची गरज असते, काही संस्थांना वेळेची गरज असते, काही संस्थांना कौशल्याची गरज असते। ते सगळं हे लोक स्वतःहून द्यायला पुढे जेव्हा सरसावतात, इट इज अ रिअली अमेझिंग थिंग। आणि देणे समाजाचे हा म्हणून मला एक अभिनव आणि खूप छान असा उपक्रम वाटतो आणि 21 वर्ष चालू ठेवलेला आहे, तसाही असाच उत्तरोत्तर चालू राहो आणि ह्याच्याहूनही जास्त प्रतिसाद मिळावं असं मला मनापासून वाटतं। आणि मला अशी औचित संधी मिळाली इकडे यायची, ही माझ्यासाठी बहुमानाची गोष्ट आहे। धन्यवाद।